अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वतःचं घर होण्यासाठी किंवा स्वतःची जागा खरेदी करण्यासाठी स्वतःचं हक्काचं असं एक तरी घर आपल्या जागेसहित असण्यासाठी मी काही विशेष आणि प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, माझ्या बऱ्याच ताईंच्या आणि बऱ्याच दादांच्या कमेंट्स होत्या की ताई, स्वतःचं घर होण्यासाठी आम्हाला काहीतरी सेवा सांग, काहीतरी उपाय सांग की आमचं हे स्वप्न पूर्ण होईल। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वतःचं घर होण्यासाठी कुठले उपाय करायचे, कुठल्या प्रभावी सेवा करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे। बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक स्वप्न असतं, अगदी लहान बाळ असेल किंवा म्हातारा व्यक्ती असेल, प्रत्येकाला वाटत असतं की आपलं स्वतःचं एक घर असावं, स्वतःची आपली राहती जागा असावी। मग ते पत्र्यांचा का असे ना, वरती एखादं कौलं का असेल ना, एक छोटासा स्लॅब असला तरी चालेल, पण मात्र स्वतःचं ते घर असावं। बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करतो, खूप मेहनत करतो, राब अगदी राबतो, पण तरी आपलं हे स्वप्न पूर्ण होत नाही। अर्ध आयुष्य जातं, भाड्याच्याच घरात राहतो, भाडं जे आहे ते भरतच आपण जगत असतो, मात्र स्वतःचं घर काही केल्या होत नसतं, कारण आपलं जे नशीब आहे ते आपल्याला साथ देत नसतं। त्यामुळे जे तुम्ही कष्ट आणि मेहनत करत आहात ना, त्याला नशिबाची जोड मिळणे किंवा नशिबाची साथ मिळणे हे खूप महत्त्वाचं असतं। बघा, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये असे काही उपाय सांगणार आहे। हे उपाय किंवा या सेवा केल्याने तुमचं नशीब तुमच्या कष्टांना साथ देईल, ज्यामुळे तुमचं हक्काचं घर होईल। अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचे काही उपाय आहेत, ज्यांच्याही आयुष्यामध्ये घराचं स्वप्न अपूर्ण आहे। त्या प्रत्येकाने आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला मी सांगते, कुठल्याही मंगळवार किंवा शुक्रवारी सफेद रंगाच्या गाय मातेला किंवा वासराला तुम्हाला लाल रंगाची मसूर डाळ जी असते ती खाऊ घालायची आहे। बघा, तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा गोशाळा असेल तर तिथे जा। शक्यतो मी तुम्हाला सांगते 99% की सफेद रंगाची गाय असावी आणि वासरू देखील। नसेलच तर ज्या रंगाची तुम्हाला गाय माता मिळेल, म्हणजे ब्राऊन कलर किंवा ब्लॅक कलर, तर त्या गायीला खाऊ घातली तरी चालेल। फक्त मंगळवार किंवा शुक्रवार दोघांपैकी कुठल्याही वारी किंवा दोघंही वारी तुम्ही थोडीशी मसूर डाळ घेऊन जा आणि त्या गाय वासराला खाऊ घाला। तुमचं घराचं जे स्वप्न आहे ते स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल। यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे शनिवारच्या दिवशी दूध आणि पोळी कुठल्याही कावळ्याला किंवा कुत्र्याला खाऊ घाला। तुमच्या घराच्या आजूबाजूला जे कुत्रे असेल त्यांना खाऊ घातलं तरी चालेल, किंवा टेरेसवरती कावळ्यांसाठी तुम्ही दूध आणि पोळी ठेवून द्या। याने काय होईल तर तुमच्या घरामध्ये असलेला पितृदोष जो आहे त्यातून तुमची मुक्तता होईल। पितृ जे आहेत त्यांचा भरभरून तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल आणि त्यामुळे तुमचं जे घर आहे ते होण्यास मदत होईल। यानंतरची तिसरी सेवा जी आहे ती म्हणजे तुम्हाला कुंभाराकडून, जे कुंभाराचं दुकान असतं तर तिथून रविवारच्या दिवशी तुम्हाला एक मातीचं घर घरी घेऊन यायचं आहे। ठीक आहे, कुंभाराकडून रविवारच्या दिवशी एक मातीचं घर असतं, त्यांच्याकडे तुम्हाला सहज मिळेल, त्यांच्याकडे बनवलेले असतात किंवा ऑर्डर द्या, ते बनवून देतील। हे तुम्हाला रविवारच्या दिवशी आपल्याला घरी आणायचं आहे आणि मोहरीच्या तेलाची एक पंटी, म्हणजे पंटी घ्या, त्याच्यामध्ये मोहरीचं तेल घाला आणि त्या पंटीमध्ये कापूर देखील घाला आणि ही पंटी त्या घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे। असं सलग प्रत्येक रविवार करत चला, कमीत कमी 7 रविवार करा। 7 रविवारांच्या आत तुमच्या घरासंदर्भात असलेले सर्व मार्ग जे आहेत ते मोकळे होतील, तुमच्या ज्या इच्छित मनोकामना आहेत त्या देखील पूर्ण होतील। त्यानंतर तुम्हाला कुठल्याही शुक्रवारी किंवा कुठल्याही मंगळवारी लक्ष्मी मातेच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला पानांच्या, म्हणजे जे झाडाची पानं असतात तर या पानांनी तुम्हाला तिथे एक घर बनवायचं आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि तुमचं घर पूर्ण होण्यासाठी किंवा घराचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। आता पानं कुठली, तर माता लक्ष्मीच्या मंदिराच्या बाजूला भरपूर झाडं तुम्हाला भेटतील, कमीत कमी एक तरी झाड आवर्जून असेल, मग ते औदुंबराचं असेल, पिंपळाचं असेल, वडाचं असेल, आंब्याचं असेल, कुठल्याही झाडाचं पान असेल त्याची तुम्हाला थोडीशी पानं घ्यायची आहेत। एक घर बनवायचं आहे, माता लक्ष्मीच्या गाभाऱ्यात बनवा, पायरीवरती बनवा किंवा मंदिराच्या बाजूला बनवला तरीही चालेल आणि माता लक्ष्मीला तुमचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे। त्यानंतर
सर्वात महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगते, हा सर्वात प्रभावी उपाय आहे. बघा आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे देवघर आहे, जे आपले श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे, तर या मूर्तीच्या म्हणजे आपल्या देवघराच्या समोर तुम्हाला रांगोळीने एक चौकोन काढायचा किंवा एक त्रिकोण काढायचा, किंवा तुम्ही घर काढलं तरीही चालेल. रांगोळीने एक त्रिकोण काढा किंवा मग एक घराचा आकार बनवा आणि या घराच्या आकारात श्री स्वामी समर्थ असं लिहा. समोर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना आपलं घराचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी मनोमन प्रार्थना करा. बघा हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्हाला कंटिन्यू 1.25 महिना करायचा आहे. प्रत्येक दिवशी करा, 1.25 महिना कंटिन्यू करा. फक्त पिरियडचे जे दिवस असतात त्या दिवसांमध्ये स्किप करा. रांगोळीने एक त्रिकोण किंवा घर काढायचं, त्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावायचा आणि महाराजांना मनोमन आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची. साक्षात महाराज तुमची ही इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. मी हा उपाय बऱ्याच जणांना सांगितला होता आणि त्यातील बऱ्याच लोकांचे जे रिझल्ट आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. यानंतर बघा तुम्हाला कुठल्याही मंदिरामध्ये, म्हणजे आता तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे मंदिराचं बांधकाम चालू असेल, तर त्या मंदिराच्या बांधकामामध्ये तुम्हाला 1, 5, 7, 21 किंवा जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर त्यापेक्षा जास्त विटा दान करायच्या आहेत. आता मंदिराचं बांधकाम नसेल, सर्च करा की कुठे मंदिराचं बांधकाम चालू आहे, जिथे असेल तिथे आवर्जून विटा दान करा. समजा मंदिराचं बांधकाम नसेल, एखाद्या गरीब व्यक्तीचं घराचं बांधकाम चालू असेल, तुम्ही तिथेही ह्या विटा दान केल्या तरीही चालेल. याने तुम्हाला सर्व देवी दैवतांचा आशीर्वाद प्राप्त होईल, ज्यामुळे तुमच्या घराचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल. त्याचबरोबर बघा तुमचं जे इष्टदैवत आहेत, म्हणजे तुम्ही ज्या दैवतांना म्हणता, आपण स्वामींना म्हणतो, त्यामुळे आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे इष्टदैवत आहेत. आणि तुमचे जे कुलदैवत आहेत, ते तुमचे जे इष्टदैवत आणि कुलदैवत आहेत त्यांचा दिवसभर जप करायचा आहे. महाराजांच्या मूर्तीसमोर तुम्हाला दिवसातून 5-6 वेळा मुजरा करायचा आहे. महाराजांना आपलं घर पूर्ण होण्यासाठी किंवा आपली जागा जी आहे ती खरेदी होण्यासाठी, स्वतःचं घर होण्यासाठी मनापासून प्रार्थना करायची आहे. सतत महाराजांचं आणि इष्टदैवतांचं स्मरण करत राहायचं आहे. याचाही खूप चांगला रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. तुमच्या नशिबात नसलेलंही तुम्हाला मिळेल आणि तुमचं जे घर आहे त्या घराचं स्वप्न देखील पूर्ण होईल. यानंतर मी जी सेवा स्वतः केलेली आहे किंवा लाखो लोकांना ज्या सेवेचा अनुभव आलेला आहे, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार. ज्यांच्याही आयुष्यामध्ये घराचं स्वप्न सतत तुटत आहे, काही केलं पूर्ण होत नाहीये, सतत अडचणी येत आहेत, त्यांनी काय करायचं आहे तर स्वामी समर्थ महाराजांच्या 11 गुरुवारांना सुरुवात करा. 11 गुरुवार मनापासून श्रद्धेने करा. या 11 गुरुवारांच्या आत महाराजांची पुरेपूर प्रचिती होईल आणि तुमची जी घराची इच्छा आहे ती देखील पूर्ण होईल. यानंतर शेवटचा उपाय मी तुम्हाला सांगते. समजा आपण एखादा प्लॉट बघून आलेलो आहोत किंवा घराचं बांधकाम चालू आहे, घराचं काम चालू आहे, पण पैशांचे अडथळे आलेले आहेत. आता पैसा उरलेला नाहीये, पैसा येतच नाहीये, आता पुढे काय करायचं? किंवा एखादा प्लॉट खरेदी करून म्हणजे बघून आलेलो, निम्मे पैसे दिलेत, किंवा एखादी विशिष्ट जागा आहे जी मला घ्यायची इच्छा आहे पण सतत अडचणी येत आहे, तर तिथे जायचं आणि तिथली थोडीशी माती तुम्हाला घ्यायची आहे. तिथली थोडीशी माती घ्यायची, ती घरी आणायची, एका बरणीमध्ये ठेवायची आणि या ही जी बरणी आहे ही देवघरामध्ये ठेवायची आणि मोजून 41 दिवस या मातीची पूजा करायची. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विजय या मंत्राचा जप करायचा आहे रोज 108 वेळा आणि तुमचं जे घराचं स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. 41 दिवस पूर्ण झाल्यानंतर जो बुधवार येईल त्या बुधवारी ही जी म्हणजे ज्यामध्ये तुम्ही माती घातलेली जी बरणी आहे ती तुम्हाला कुठल्याही वाट्या पाण्यामध्ये सोडून द्यायची. बरणी ठेवा, फक्त त्यातील माती जी आहे ती काढून टाकली तरीही चालेल. हा उपाय केल्यानेही तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या ज्या ज्या इच्छा पूर्ण होत्या त्या सर्व मार्गी लागतील. तुमचे अडथळे कुठेतरी दूर होतील. जी जागा खरेदी करायची होती ती तुम्हाला मिळेल. प्लॉटमध्ये येणार किंवा ज्या अडचणी होत्या त्या सुटत जातील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, मात्र 100% लाभ देणारा हा उपाय आहे. बघा बरेच उपाय सांगितलेले आहेत, यातील तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे किंवा कमीत कमी एक तरी उपाय करा आणि स्वतःचं घर जे आहे ते नक्कीच करा. बघा बऱ्याच वेळा पुन्हा एकदा सांगते, खूप मेहनत कष्ट करतो, घरातील 4-4 जण राबतात का तर स्वतःचं घर व्हावं, मात्र एवढी छोटीशी इच्छाही आपली पूर्ण होत नाही कारण आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही. जेव्हा तुम्ही कष्टांसोबत जेव्हा तुम्ही असे उपाय आणि सेवा करायला सुरुवात करता तेव्हा तुमचं नशीब जे आहे ते तुम्हाला साथ देतं आणि जेव्हा आपलं नशीब साथ द्यायला लागतं ना तेव्हा मग सगळं काही सुरळीत आपलं जे आहे ते पुढे पार पडतं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.